मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. मित्रांनो, आज आपण आपले सबस्क्रायबर सागर नाईक यांनी पाठवलेलो त्यांचं सत्य अनुभव बघणार असाव. आपल्या आजच्या गोष्टीचं नाव असा एक गाठ प्रेताची. ही गोष्ट पाटील कुटुंबियांसोबत घडली होती आणि एका रात्रीत असा काय घडला ज्यामुळे त्या संपूर्ण कुटुंब मयत झाला. ह्या जर तुमका जाणून घ्यायचा असात तर ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका आणि अजून या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या सत्य अनुभवाकडे. वानगाव हिरोळी नटलेला डोंगराच्या कुशीतला 300 ते 350 लोकवस्ती असलेला या एक छोटासा गाव. साधारण 1950 ते 60 सालच्या आसपासची गोष्ट असा. डिसेंबरचं महिना नुकतोच चालू झालो होतो, ज्यामुळे बाहेर जबर कडाक्याची थंडी पडली होती. आणि त्या रात्री जी गोष्ट पाटील कुटुंबियात घडली त्यामुळे त्यांचं तर पूर्ण कुटुंब रातोरात मयत झाला. तेव्हाच्या काळच्या एकत्रित कुटुंब पद्धतीप्रमाणे पाटील कुटुंबीय सुद्धा त्या गावात एकत्र राहत होते. त्या परिवारात एकूण 3 भाऊ होते. जनार्दन पाटील हे सर्वात मोठे, त्यानंतर नरेश पाटील आणि त्यांच्या मागे मधुकर पाटील जे सगळ्यात लहान होते. त्या तिघांची 50शी जवळपास उलटणच गेली होती आणि त्यांच्या मुलामुलींचा लग्न होऊन त्यांच्या नातवंडांनी त्यांच्या त्या पाटील कुटुंबाची वाढ होऊक लागली होती. त्यांचं घर भराक लागला होता. जनार्दनच्या कुटुंबात त्याची बायको, 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. तिनवल्या मुलांचं लग्न होऊन त्यांचा संसार नीट चालू होतो. जनार्दनचं मोठं मुलगो म्हणजे सुरेश बायकोसोबत त्याच घरात राहायचो आणि त्याचं दुसरं मुलगो मंगेश कामानिमित्त त्याच्या बायको आणि पोरांसमवेत परगावी राहत होतो. आणि त्यांका जी मुलगी होती तिचा सुद्धा त्यांनी लग्न लावून दिलेला होता. तो मुलगो त्यांच्या बाजूच्याच गावात राहायचो, त्यामुळे मुलगी तशी काय त्यांच्यापासून लांब नाही होती. तर अशी काही परिस्थिती होती मोठ्या भावाची. आता त्यांचं मधलो भाव म्हणजेच नरेश पाटील त्याचं लग्न होऊन अवघ्या वर्षभरातच त्याची बायको वारली होती. त्यामुळे त्याला काय मुलाबाळा नाही होती, तो एकटोच होतो. त्यामुळे तो आपल्या दोनवल्या भावांसोबतच राहायचो आणि गावाकडची सगळी शेतीची कामं तो बघायचो आणि गावच्याच घरात राहायचो. आता रवलो शेवटचो भाव म्हणजेच मधुकर पाटील. त्याका 2 मुलगे होते, सुनील आणि सदा. सुनीलचं नुकताच लग्न झाला होता आणि त्याची बायको साधारण 5-1 महिन्यांची गरोदर होती आणि सदाचा काय अजून लग्न झाला नाही होता. तर असा काहीसा होता पाटील कुटुंबीय. तरी गोष्ट तेव्हाची असा, जेव्हा अमावास्येचा दिवस होतो आणि संध्याकाळी लवकर 5-6च्या दरम्यान सुरेश, सदा आणि सुनील हे त्यांच्या काका नरेश सोबत शेतीची कामं आटपून घराकडे इले. आणि घराच्या खळ्यात जनार्दन आणि मधुकर बाकी सगळे आपापली कामं आटपून चहा पीत बसले होते. मग हे सुद्धा त्यांच्यासोबत चहा पीत अकडे तकडेचे गप्पा मारूक लागले. आणि त्यावेळे जनार्दनने मधुकरच्या मुलाक म्हणजे सदाक सक्त ताकीद दिल्याने आणि ते का बजावून म्हणाक लागले की आज अमावास्येची रात्र हा, त्यामुळे उगाच मित्रांसोबत हडेतडे फिरत राहा नको, नाहीतर रातभर रवशील उंडरत. आज काय झालं तरी गपगुमान घराकडे यायचा आणि आजची रात्र घरातच राहायचा. आणि ते बाकीच्यांका सुद्धा बोलले की आज कोणी घराबाहेर पडा नको. बघता बघता संध्याकाळ झाली, दिवे लावण्याची वेळ झाली. तसे सगळेजण घरात गेले आणि देवघरात जमान त्यांनी पूजा वगैरे केल्याने आणि त्यानंतर रेडिओच्या गाण्यांसोबत घरची सगळी बायका रात्रीच्या जेवणाची तयारी करूक लागली. पूर्वी रेडिओ सोडलो तर TV किंवा इतर मनोरंजनासारखी काही साधनं नसल्यामुळे गावातली लोका 8:30-9 वाजेपर्यंतच जेवण उरकायची आणि झोपी जायची. कारण त्यांका परत सकाळी लवकर उठान अंगणाची झाडलोट, गुरा आणि शेतीची सुद्धा भरपूर कामं असायची. त्यामुळे त्यांका सकाळी लवकर उठायचा लागायचा. त्या दिवशी सुद्धा नेहमीप्रमाणे सगळे पुरुष मंडळी 8:30च्या दरम्यान जेवले. लहान मुलांचं सुद्धा जेवण उरकून झाला होता. त्यानंतर घरातले सगळे बायका एकत्र जेवक बसले. पण तेवढ्यात नरेशच्या छातीत अचानकच दुखाक लागला. त्यांनी तर्कवसं लावल्यान की बहुतेक जेवल्यामुळे अपचन झाला आणि गॅस झाली म्हणून छातीत दुखता. खळ्यात जाऊन 4-5 फेरिये मारले की व्हायच बरा वाटत असं काहीसं विचार त्यांनी केल्याने. पण नेमकी आज अमावास्या होती आणि जनार्दन दादांनी आधीच सगळ्यांका सक्त ताकीद दिल्यामुळे त्यांनी बाहेर जाऊचा टाळल्याने सुनील आणि सदा दोघेही नरेश काकासोबत गप्पा मारत बसले होते. आणि तेवढ्यात अचानक त्यांच्या छातीत अजून जोरात कळली. सुनील आणि सदाच्या डोळ्या देखत नरेश बसल्या बसल्याच जागी कोसळलो.
त्याचं शरीर एकदम थंड पडला आणि एका क्षणात पाटील कुटुंबियांवर एकदम दुःखाची लाटच येऊन आदळली, कारण नरेश या जग सोडून गेलो होतो. काही वेळापूर्वीच पाटील कुटुंबीय एकदम आनंदी होता, त्यांका कायच आसपास नाही होतो आणि एका क्षणात सगळ्या वातावरणच पलटान गेला. जनार्दन आणि मधुकर ह्या दोनवल्या भावांका नरेशच्या जाण्याचो चांगलो धक्को बसलो, पण त्यांच्या हातात सुद्धा कायत नाही होता. जा काय घडूचा ता घडून गेला होता, ज्यामुळे त्यांका आता पुढच्या गोष्टींका तोंड देऊचा लागणार होता. सगळ्यात आधी नरेशच्या प्रेताक घरातल्या हॉलमध्ये आणून ठेवल्याने आणि त्याच्या बाजूक दिवो वगैरे पेटवल्याने आणि घरातली सगळी मंडळी तशीच बाई माणसा त्या प्रेताच्या बाजूक येऊन बसली. सुनीलची बायको गरोदर असल्यामुळे तिका एका बाजूच्या खोलीत जागा करून तिका बसवल्याने आणि तिच्या त्या खोलीच्या दाराक पडदो लावून घेतल्याने, जेणेकरून तिका त्रास होऊ नये. मग शेजारी पाजारी सगळ्यांका ही बातमी कळवल्याने सगळ्या जणांका झटकोच बसलो. सगळेजण धावत पळत त्यांच्या घराकडे जमा झाले, पण अंत्यविधीसाठी सकाळशिवाय पर्याय नाही होतो. त्यामुळे गावातली 2-4 खास माणसं तेवढी थंय थांबली. बाकीच्या सगळ्यांका जनार्दन आणि मधुकरने सकाळी येऊची विनंती केल्याने त्यामुळे ती सगळी माणसं आपापल्या घराकडे गेली. बाहेर मरणाची थंडी पडली होती, त्यात अमावास्या असल्यामुळे बाहेर चांदणा पण नाही होता. त्यामुळे सगळेजण घरातली दारा खिडकी लावून लपून बसली होती. नरेश का ना मूलबाळ होता ना त्याची बायको, त्यामुळे अंबरडा फोडून रडणारा असा कोणत नाही होता. वाईट मात्र सगळ्यांका वाटला होता, पण प्रत्येकजण कसा बसा स्वतः शांत करून एकदम गप्प बसून राहिला होता. आणि बाकीचे सगळेजण बाहेर जागरण करत होते, कारण घरात जर प्रेत असत तर ते कसं एकट्याक ठेवू शकत नाही, त्याच्यासोबत कोणतरी जागा माणूस ठेवचाच लागता. पण नुसता बाहेर बसल्या बसल्या सगळ्यांका पेंग येऊक लागली होती, त्यात थंडीचे दिवस, त्यामुळे सगळ्यांची झोप अनावरच होऊक लागली. तरी रात्री 11-11:30 होई दिले होते. जे कोण लोक प्रेतासोबत जागरण करत होते ते भिंतीचे आधार घेत पाठ टेकून बसले होते. हळूहळू रात्र वाढतच चालली होती आणि सगळ्यांका झोप अनावरच होऊक लागली. एक जण ढोलकी काढत होतो. थंय बरीच लोक असल्यामुळे एकावरती काही जबाबदारी नाही होती. सगळेजण असत तो जागो असत मी झोपतय आणि तेका वाटलं की ह्यो जागो असत मी झोपतय, असा काहीसा घडला. आणि असो काहीसा विचार करून एक व्यक्ती झोपाक लागलो. तरी रात्री 12:30-1च्या दरम्यान बसल्या ठिकाणी सगळ्यांचं कधी डोळं लागलो त्या कोणाकच समाधला नाही. आणि तेवढ्यात त्या प्रेतात हालचाल दिसाक लागली. प्रेताचे बंद डोळे अचानकच उघडले आणि त्या प्रेत बसल्या बसल्या आजूबाजूक मान फिरवून बघूक लागला. म्हणजे तो आता नरेश उरलो नाही होतो. नरेशच्या शरीरात एका भलत्याच आत्म्यान प्रवेश केलेलो होतो. तो थैच्या खैच्यात नात्याक ओळखत नाही होतो, पण तेका मात्र थंय जमलेल्यांपैकी सगळ्यांची नावं ठाऊक होती. बघता बघता त्या प्रेत उठान उभा रावला आणि पुढे पुढे चलाक लागला. चलण्याचं तर आवाज झालो, पण सगळेजण इतके गाढ झोपेत होते की कोणाक समाधलात नाही. ह्यो जो चलण्याचा आवाज असा तो त्या प्रेताचो हा. तेंका वाटलं की एखादो माणूस काहीतरी जायत असत, म्हणून त्याने काही एवढं लक्ष देऊक नाही. पण त्या सगळ्या जणांमध्ये एक अशी व्यक्ती होती जिका अजूनही झोप लागली नाही होती. त्या शांत वातावरणामुळे आणि भीतीपायी सुनीलची बायको जी गरोदर होती आणि तिका एका खोलीत ठेवलेला होता ती जागी होती. त्यामुळे तिका चलण्याचा आवाज येऊक लागलो. त्यामुळे तिने सहजच तिच्या खोलीत जो पडदो लावलेलो होतो तो एका बाजून सरकवल्यान आणि बाहेर डोकावून बघूक लागली की नेमका काय चालला. पण जशी ती बाहेर बघता आणि तिका बाहेर जा काय दृश्य दिसता, हा दृश्य बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिची चांगलीच पोपडी वळली. तिने कसा बसा स्वतः सावरल्यान आणि तोंडावर घट्ट हात पकडून तिथा सगळा दृश्य आपल्या डोळ्यांनी बघूक लागले. पण ती बाहेर जा काय बघत होती ता बघून तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. तिका समजेत ना की ह्यो तिका भास होता की हा सत्य घडता, कारण असा होणं तर शक्यच नाही. मेलेलो माणूस जिवंत कसं काय होऊ शकता. पण तोपर्यंत ता प्रेत उठला आणि सर्वांकडे बघूक लागला आणि गालातल्या गालात एक विचित्र हास्य करून त्यांनी सगळ्यात आधी बाजूक जो दिवो पेटत होतो त्या दिव्यावर फुंकर मारून तो दिवो विझवल्यान. जसो दिवो विझता तसो सगळीकडे किनाट काळोख पसारलो. आणि ह्या सगळा घडता हेचो आजूबाजूक झोपलेल्यांपैकी कोणाकच आसपास नाही होतो. पण ह्या सगळ्या भयंकर दृश्य सुनीलची बायको मात्र बघत होती. बघता बघता ता प्रेत हॉलमधसून चलाक लागला. पण तिच्या चलण्यावरसून ते आपले निलेश काका नायत ह्या सुनीलच्या बायको कळून चुकला, कारण त्यांची चाल वेगळीच होती. आणि आता ता प्रेत जसा चलत होता
त्याची चाल काय ती भलतीच होती. तेवढ्यात त्या प्रेताक समोर खुंटीवर लटकवलेली सुतळ दिसली. तशी त्याने ती सुतळ काढल्यान आणि थंय झोपलेल्या प्रत्येकाच्या नावान त्या सुतळीक गाठ मारूक सुरुवात केल्यान. सर्वांच्या नावान गाठ मारून झाल्यानंतर तिने ती सुतळ होती ती गिळल्यान. आता ह्या सगळा तो कित्याक करता ह्याची जाणीव काय त्या सुनीलच्या बायकोक नाही होती. पण तो जो कोण आत्मा होतो त्याच्या मनात काय होता काय माहिती. पण त्या सगळा केल्यानंतर तेका आपल्या वाटला की त्यांनी सगळ्यांच्या नावाची घाट मारल्या ना, आणि घाट मारल्यानंतर कदाचित कोणच कधीच उठायचा नाही ह्याची तेका खात्री होती. म्हणजे नक्की तो जो खंयचो आत्मा होतो तो नक्कीच तांत्रिक विंत्रिक असतलो. त्यामुळेच तेका ह्या सगळ्या माहिती. त्यांनी काय केल्यान काय माहिती, पण ज्यांच्या नावाचे त्यांनी त्या सुतळीक गाठ मारल्यान ते व्यक्ती एकदम गाढ झोपले होते. ते अजिबात हालचाल करत नाही होते. पण सुनीलच्या बायकोचं नशीब एवढा चांगला की तिच्यावर त्या प्रेताचं काही लक्ष गेलो नाही. ती त्या खोलीत असा हेचो आसपास काय त्या प्रेताक नाही होतो. त्यामुळे त्या प्रेतान सुनीलच्या बायकोच्या नावान गाठ मारूक नाही आणि तिने तशीच ती सुतळ घेऊन टाकल्यान. आणि जसे 3 वाजतात तसा त्या प्रेत परत आपल्या जागी गेला आणि जसा तेका थंय बसवलेला होता अगदी तसाच थंय जाऊन बसला. पण त्यानंतर काय सुनीलच्या बायकोक झोप लागली नाही. आणि कशी लागतली इतका सगळा भयंकर तर दृश्य तिने बघितलं नव्हता. बघता बघता सकाळ झाली. सुनीलच्या बायकोक कायच आसपास नाही. तिका वाटला की सगळेजण उठतील, पण कोण उठाचं नाव घेत नाही होता. सकाळचे 5 वाजले आणि आजूबाजूचे शेजारी पाजारी अंगणाची झाडलोट करूक बाहेर इले. पण त्यांका आश्चर्य या गोष्टीचा वाटत होता की घरात प्रेत असून सुद्धा पाटल्यांच्या घराबाहेर कसलीच हालचाल दिसत नाही होती. बघता बघता सगळी लोक पाटल्यांच्या अंगणात जमाक लागले आणि शेजारच्याच गावात दिलेली जनार्दन पाटलांचीच मुलगी म्हणजे सुमा देखील थैली. आणि कोणाची जागमाग नसल्यामुळे ती आतमध्ये गेली. तिने जेव्हा घरातला जा काय दृश्य बघितल्यान हा दृश्य बघून ती जमिनीवरच कोसळली. कारण घरात जेवढी माणसं होती ती निश्चितच पडली होती. जणू नरेश काकांच्या सोबत सगळ्यांचाच मयत झाल्यासारखं वाटत होता. तसे गाववाले सुद्धा पटकन घरात इले सगळ्यांक उठवक लागले. पण काय केल्या कोण उठाक बघत नाही होता. आणि ता सगळा बघून सुमा तर मोठ्यान हंबारडू फोडून मोठमोठ्यान रडाकत लागली. आणि तिचा तो आवाज ऐकान आतल्या खोलीत बसलेली सुनीलची बायको पटकन खोलीच्या खिडकीवर इली आणि बाहेर वाकान बघूक लागली. तिका समजत नाही होता की सुमा कशाक रडता. पण तिने खिडकीतूनच सुमाक हाक मारल्यान तसे सगळे गाववाले तिच्या खोलीच्या दिशेने धावत गेले आणि तिका थैसून बाहेर काढल्याने जेव्हा तिने बाहेरचं दृश्य बघितल्यान तेव्हा तर ती सुद्धा चांगलीच हादरून गेली. तिका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. आणि आधीच ती रात्री घाबरली होती, ज्यामुळे तिका काय बोलाक सुधरतच नाही होता. मग शेवटी सगळ्यांनी तिका पाणी वगैरे देऊन शांत केल्याने बघता बघता संपूर्ण गाव गोळा झाला. सगळेजण हडेतडे पळत होते. कारण एकाच घरात इतकी मैता झाली होती की गावातल्या काहीच्याच माणसान स्वप्नात सुद्धा ह्याचा विचार करूक नसात. एका रातोरात असा काय घडला ज्यामुळे पाटील कुटुंबिया समवेत गावकरी सुद्धा रातोरात मैत झाले. कोणाक कायच सुधरत नाही होता. गावकरी आपापसात चर्चा करूक लागले की नक्कीच काहीतरी खाण्यामध्ये गडबड झाली, विषबाधा वगैरे झालेली दिसता. मग काही जणांनी जनार्दनच्या मुलाक म्हणजे जो परगावी राहाक गेलो होतो तेका तार पाठवून ताबडतोब बोलावून घेतल्याने. कारण जर सगळ्या कुटुंबाचाच मैत झाला तर पुढच्या विधीसाठी कोणतरी होयो आणि तो त्यांच्या कुटुंबात एकटोच वाचलो होतो. म्हणून तेका ताबडतोब बोलवल्याने बघता बघता ह्यो सगळो प्रकार आजूबाजूच्या गावांपर्यंत सुद्धा पोचलो. आणि सगळी लोक आपापसात आपल्या तऱ्हेन विचार करूक लागले की ही विषबाधा असा की अजून काय. नको नको तर लोक बोलाक लागले. आणि त्यानंतर सुनीलच्या बायकोन रडत रडत काल रात्री तिने जो काय प्रकार बघितल्यान तो सगळं प्रकार थयच्या जमलेल्या लोकांच्या कानावर घातल्यान. आणि तिच्या तोंडून ता सगळा ऐकल्यानंतर सगळ्या जणांची बोलतीच बंद झाली. जे कोण म्हणत होते की विषबाधा असा ते सुद्धा तिच्याकडे बघतच राहिले. पण ता सगळं ऐकल्यानंतर त्यातलो एक वयस्कर माणूस म्हणालो की ही जा काय सांगतात हा जर खरा असात तर आपल्याक प्रेतान गिळलेलो तो जो सुतळीचो धागो असा तो आपल्याक परत बाहेर काढूचो लागतलो आणि ते गाठी सोडूचे लागतले तर कदाचित काहीतरी होऊ शकता. पण बऱ्याच जणांका ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नाही होतो. असं होणं तर शक्यच नाही. तर काही जण म्हणत होते की हा जर खरा असात तर सगळ्यात आधी आपण बघूया की त्या प्रेतान खरोखरच सुतळ गिळलेली हा की नाही. जर खरा असा तर सुतळ गावात असं विचार करून त्यांच्यात जी कोण धीट माणसं होती ती पुढे येली आणि त्यांनी त्या प्रेताचं जबडो
पटकन 2 हातांनी पकडल्याने आणि उघडल्याने आणि आतमध्ये हात टाकून खरोखरच त्याच्या घशात सुतळीचं धागो वगैरे हा काय बघूक लागले. पण प्रेता खूपच वेळ उलटण केल्यामुळे तिची दातकिळीच बसली होती, ज्यामुळे त्याचा काय तोंड उघडत नाही होता. पण तोंड उघडल्याशिवाय त्यांच्याकडे काय पर्याय नाही होतो, म्हणून प्रत्येकजण आपापल्या डोक्यान काय काय करून दातकिळी उघडूचा प्रयत्न करत होते. आणि अखेरीस त्यांना यश मिळाला. जसे दात उघडले तसे पटकन त्यांनी 2 हातांनी त्याचं जबडं उघडल्याने आणि बघता क्षणी त्यांका जबड्यात सुतळीचा टॉक दिसला. ता बघून तर सगळेजण चांगलेच हादरले. त्यांनी अजिबात वेळ न घालवता एका माणसान जबड्यात हात टाकून तो सुतळीचं धागो ओढून काढल्यान आणि जी काही गोष्ट सुनीलच्या बायकोन सगळ्यांका सांगितल्या नव्हती ती सगळी गोष्ट सगळ्यांका पटली. कारण खरोखरच त्या प्रेतान गाठ मारलेली सुतळ गिळलेली होती. त्यावर सुनीलची बायको असं म्हणाली की ह्या प्रेतान गाठ मारताना ह्याच्या सगळ्यांची नावं घेतल्या नव्हती, त्यामुळे गाठ सोडवताना सुद्धा तुम्ही सगळ्यांची नावं घेवा. मग तिने सांगितल्याप्रमाणे एका माणसाने ते सुतळीची गाठी सोडवू घेतल्यान आणि गाठी सोडवता सोडवता तो थैच्या प्रत्येकाचा एक एक करून नाव घेऊक लागलो आणि गाठ सोडवूक लागलो. आणि जसं तो माणूस नाव घेऊन गाठ सोडवता तसं एक एक करून मगातपासून निपचित पडलेलो माणूस हालचाल करूक लागलो. आणि बघता बघता सगळेजण परत जिवंत झाले. आणि ता सगळा दृश्य बघून थै जमलेल्या सगळ्यांच्या जीवात जिविलो. त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसाक लागलो. घरात एक मैत असून सुद्धा सगळेजण इतके आनंदी होते, कारण एकासोबत जवळजवळ 20-30 माणसा मैत झाली होती. पण त्या सगळ्यांचं जीव वाचलो. आणि या सगळा शक्य झाला ता फक्त सुनीलच्या बायकोमुळे. कारण तिने जर ह्या सगळा दृश्य बघितल्या नसता तर मात्र ना ती जिवंत राहिली असती, ना पाटील कुटुंबियांपैकी खैचोच माणूस आणि ही गोष्ट आपल्यापर्यंत पोचलीत नसती. पण म्हणतात ना, देवाच्या मनात नसात तर खैचीच वाईट शक्ती त्या माणसाचं वाईट करूक शकत नाही. देवानंच त्या सुनीलच्या बायकोक त्या भूतापासून लांब ठेवल्यान, ज्यामुळे सगळ्यांचं जीव वाचलो. पण ही घटना अशी होती की पाटील कुटुंबियांका अजूनही समजाक नाही की त्यांच्यासोबत त्या दिवशी नेमका घडला काय आणि कशाक घडला. पण जा काय मात्र घडला होता ता प्रचंड भयंकर आणि एकदम जीवघेणी होता, ह्या मात्र नक्की. मंडळी, आज पुरता एवढाच. मित्रांनो, तुमका ही गोष्ट कशी वाटली तर आधी कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा. माका खात्री आहे तुमका ही गोष्ट आवडली असातच, त्यामुळे लाईक तर नक्कीच बनता. आणि अजूनव तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या गोष्टीची लिंक शेअर करूक विसरा नको. आणि तुमच्याकडे जर असले सत्य अनुभव असतील तर ते तुम्ही माका नक्की पाठवू शकतास. त्यासाठी तुमका माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्रामची लिंक असा आणि ईमेल ID असा, त्यावरनं तुम्ही तुमचे अनुभव माका पाठवू शकतास. चला तर मग लवकरच भेटाया असेच काहीसे सत्य अनुभव घेऊन बुधवारी ठीक रात्री 10:30 वाजता.